वाटते तेच बोलतो मी तुमच्याशी. मला माहिती आहे की तुम्हाला आता माझा राग येतोय, मला मारा असं वाटतंय, मला बोला असं वाटतंय. करा, मला मारा बोला काय वाटतं ते करा. पण मला एवढं माहिती आहे त्याच्यात की तुमच्या मनात वैदेही वहिनींच्या बद्दल अजूनही प्रेम शिल्लक आहे. अहो जगानं जे त्याच्यात बघितलेले नाहीत ना ते मी बघितले. बस झाला. एक तर मी तुला इथं बोललेलं नाही, त्यामुळे त्यांची वकिली करणं बंद कर. मी त्याची वकिली करत नाहीये, मी जे वाटते तेच सांगायला आलोय फक्त. आणखी नाही, मी तुमची साथ सोडलेली नाही आणि सोडणार पण नाहीये. अहो तुम्ही माझं राम आहे राम. राम? तुझ्या बोलण्यातच काय राम उरलेलं नाही. तू जर माझा खरा दोस्त असतास ना तर माझ्या विरोधात गेला नसतास. मी तुमच्या विरोधात गेलेलोच नाहीये, मी फक्त चुकीच्या बाजूच्या विरोधात गेलो. आपली दोस्ती, आपल्या दोस्तीवरचं प्रेम ते कधीच कमी होणार नाही. झाला ड्रामा थंड जाणे घेत ना. आणि जाऊन सांग तुझ्या वहिनी साहेबांना मी जे काय केलं ते एक माणूस म्हणून केलं. त्यांची बाजू घेऊन काय उपकार नाही केलं त्यांच्यावर. जाणीक जा. ठीक आहे, मी जातो. मी परत येणार आहे, असं सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला. सांगते मला ना खरंच चुकल्यासारखं वाटतं. तुमचं बोलणं, तुमचं ओरडणं, तुमचं मारणं ह्याच्याशिवाय जगाची सवय नाही राहिली आता. अहो महादेवाच्या मंदिराला नंदीश्वर शोभा असती काय? ए तंडर जा. जा. लय झालं तुझं. मला तर कोणाची गरज नाहीये. जा तू. वैदू, अरे शांत हो बघू, नको एवढं मनाला लावून घेऊ. तुला म्हटलं होतं ना मी, ही माणसं तुझ्या विरोधात कटकार असताना काहीतरी करतायत. तुझ्या पप्पांना पण काय दुर्बुद्धी सुचलेली काय माहित. सतत आपला पैसा पैसा पैसा, एवढा पैसा काय सोबत घेऊन जाणार का काय माहित. जाऊ दे, सोड. ए बाळा, झालं गेलं विसरून जा. हा आई, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तुला आठवतं कबड्डी स्पर्धेसाठी आले होते रमावतीत. किती वर्षांनी आले होते ना मी घरी. आम्ही मॅच पण जिंकलो होतो आई. मॅच झाल्यावर तू आणि तायडी सतत मला समजवत होता, निघून जा, नको राहूस इथे, दिल्लीत जा, पुढचं शिक्षण घे. नाही ऐकलं ना मी. मी हट्ट केला तेव्हा जर तुझं ऐकलं असतं ना, ती नोकरी मिळाली असती ना, लग्न झालं असतं ना, तेज प्रतापच्या प्रेमात पडले असते. ज्या माणसावर माझं सर्वात जास्त प्रेम आहे नाही, माझ्याकडे साधं बघतही नाहीये ग. माझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त राग, तिरस्कार, चीड असते. संपलंय आई, सगळं संपलंय. हे वैदू नाही, अजिबात नाही, काही संपलेलं नाहीये. अरे असं कशाला बोलतेस तू? काय व्हायचं बाकी आहे असं? सांग ना, अजून काय व्हायचं बाकी आहे माझ्या आयुष्यात? वैदू अगं बाळा, असं का बोलते तू? तू आठव, मला फोन केलास तेव्हा काय म्हणलीस? आई, ही माझी लढाई आहे आणि मी लढणार.
तू हरण्यातली नाहीयेस आणि माझी वैदू कधीच हार मानणार नाही. हे बघ,